नाशिकमधील पंचवटी क्षेत्र हे सर्व धर्माच्या देवकार्यासाठी ओळखले जाणारे एक धार्मिक स्थळ आहे। काही दिवसांपूर्वी एक आक्षेपार्ह पॅम्पलेटद्वारे मागासवर्गीय जाती धर्माच्या लोकांनी पंचवटीसारख्या पवित्र स्थळी चप्पल घालून येऊ नये असे अनेक विधाने असलेले पत्र गंगा घाटावर वाटण्यात आले होते। या गलिच्छ प्रकाराची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिकच्या कार्यकर्त्यांना समजताच सर्वजण आक्रमक झाले आणि अशा जातीयवादी पत्रके वाटणाऱ्या त्वरित अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणीसाठी पंचवटी पोलीस स्टेशनला धाव घेतली। प्रक्षुब्ध झालेल्या जमावाने दिंडोरी नाका येथे रास्ता रोको आंदोलन छेडले। दिंडोरी रोड हा बाहेरील जिल्ह्यातून नाशिकमध्ये येण्यासाठी महत्त्वाचा रस्ता असल्याने येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने नागरिकांचे खूप हाल झाले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिकचे अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी अशा आक्षेपार्ह विधानाचा विरोध करत पोलिसांनी तात्काळ खबरदारी न घेतल्यास आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा दिला। पोलीस प्रशासनाने समजुतीची भूमिका घेत आक्षेपार्ह पत्रके वाटणाऱ्या समाजकंटकांना शोधून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले, तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। मी कविता पवार पंचवटीमध्ये राहते। मी मारणीचं काम करते। आज आमच्या पंचवटीमध्ये कोणी समाजकंटकांनी जे एक पॅम्पलेट लावलंय त्या पॅम्पलेटवरती त्यांनी म्हणजे आम्हाला चॅलेंज केले की गंगेवर येताना या महार लोकांनी म्हणजे सगळे महार मांग चांबार यांनी चपला काढून यायचं आणि हे मंदिरात येऊ द्यायचे नाही, जर दिसत यांना दंड्याने मारायचं, म्हणजे आम्हाला ओपन चॅलेंज केले। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही 5 वाजेपर्यंत इथे बसणार आहे आणि 5 वाजेपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही तर बाबासाहेबांचं रक्त काय असतं ते आम्ही सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ। आम्ही पंचवटीमध्ये घुसणार नाही, जेवढे शेंडीवाले तेवढे जोडणार। मग हे चॅलेंज माझ्याकडनं त्यांना खरंच आहे, कारण त्यांनी आम्हाला ओपन चॅलेंज केलं की इथं यायचं नाही, इथून येताना चप्पल काढून यायचं, या महार लोकांनी चप्पल काढून यायचं असं त्या पॅम्पलेटमध्ये उल्लेख केलेला आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे जरी आम्हाला भडकवण्यासाठी केलेलं आहे तरी आम्ही शांत बसणार नाही। आमच्यामध्ये आम्ही संविधानानुसार थोडंफार शांत राहू। 5 वाजेपर्यंत टाइम दिला, 5 पर्यंत आम्ही शांत बसणार आहे आणि 5 नंतर आम्हाला न्याय मिळाले तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहे। ओके, खरा हा अधिकार माझ्या शहर प्रमुखाचाच आहे। त्याच्या शहरात घडलेल्या घटना आम्ही मागे पुढे बघत नाही, आम्ही हजर होतो। ज्या सैतानाच्या औलादीने हा प्रकार केला आहे त्यांचा उद्देश प्रामाणिक एवढाच असावा की संघर्ष पेटावा, दंगली घडवायत, जातीय तणाव निर्माण व्हावा। कोण गुन्हेगार स्वतःचा फोटो नाव कधी देत नाही, दिशाभूल करण्यासाठी सर्व केलेले प्रयत्न आहे, परंतु नाशिक जिल्हा हा रिपब्लिकन चळवळीचा सर्व जात धर्माचा बाल्य किल्ला आहे। आमचे अनेक गट, आमच्या अनेक संघटना, आमचे अनेक पक्ष असले, बाप मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा एक बाप आहे। ह्या बापाचे लेखा आपण बघताय, सर्व पक्ष संघटना सोडून बाजूला आले। आमचा उद्देश प्रामाणिक आहे। जे खरे आरोपी आहेत ते टोळी आहे का, तो ग्रुप आहे का, तो समूह आहे का, कोणत्या संघटना पक्ष आहे का, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। त्यांचा उद्देश जो साध्य करू द्यायचा नाही। आम्ही काय करायचा प्रयत्न करू तर आमचा संघर्ष शासनाशी म्हणजे पोलिसांशी होईल। आम्हाला त्यांची संघर्ष नाही, आम्हाला मुख्य संघर्ष अन्याय करणाराशी आहे। तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे। आम्ही स्वतःला बळी दिलेले कार्यकर्ते आहे समाजासाठी, त्यामुळे आम्ही केसेसला वगैरे घाबरत नाही। पण आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना काही अल्टिमेट दिला की त्यांना गतिमान पद्धतीने तपास करण्यात यावा। तपासासाठी 5 वाजेची वेळ दिली आणि 5 आज मुख्यमंत्री महोदय आहेत, मुख्यमंत्री महोदयाच्या कारवाई घालणारे हा कोण असा प्रकार करताय? ती टोळी आहे का, गट आहे का, ती जात आहे का, संघर्ष आहे? पण आम्ही त्यांनी जे करण्याचा प्रयत्न केलाय त्याला आमचं चोख उत्तर संविधान आहे आणि आम्ही संविधानाच्या माध्यमातून आम्ही जे जे सांगितलंय त्या माध्यमातून अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालाय, 255 गुन्हा दाखल झालाय, जाती तणाव निर्माण, जे अपेक्षित कलम होते विधी तज्ञाचे, हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाशी विचार करून त्यांची चर्चा करून हे निश्चित भाषण करून चालणार नाही। आम्ही विधी तज्ञ आहेत, हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे त्यांचा सल्ला घेऊन हा गुन्हा दाखल त्यांनी आमच्या म्हणण्याप्रमाणे समाज बांधवांच्या, आणि हा फक्त बौद्ध समाजाचा मुद्दा नाहीये, त्यात त्यांनी पिवळा झेंडा लिहिला आहे, सर्व धर्माचा आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमचे माथे भडकवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, आम्ही त्याला संविधानाच्या माध्यमातून उत्तर देणार आहे। मात्र 5 वाजेच्या नंतर जर यदा कदाचित मुख्य खरे आरोपी, खोटे आरोपी नाही, खरे आरोपी मिळाले नाही तर कदाचित लोकशाही मार्गाने कोणतंही आंदोलन केलं जाईल, त्याला जबाबदार प्रशासन राहील। ही आमची सर्व पक्षीय, सर्व जाती धर्माच्या लोकांची, आमच्याकडे मराठा, मातंगे, चर्मकार, भिले, कोळी, आदिवासी, सोनारे, लोहारे, ब्राह्मण सहित आमच्या बरोबर आहे। या सैतानची औलाद येते त्याचे ताबडतोब शोध करायची अपेक्षा। डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब, बाबासाहेब कोण थे इस देश के बाप थे, बाबासाहेब कोण थे इस देश के बाप थे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, बोलो रे बोलो जय बोलो, जोर से बोलो जय बोलो, अरे ताकद से बोलो जय। स्टार न्यूज साठी निवृत्ती कुवर, नाशिक.